समुद्रकिनारी उभं असलेलं हे जंगल दिसायला साधं वाटतं, पण निसर्गासाठी ते अमूल्य आहे. ते म्हणजे कांदळवन. समुद्र आणि जमिनीला जोडणारा नैसर्गिक रक्षक. यांना आपण खारफुटी किंवा मॅन्ग्रोव्ह म्हणतो. खाऱ्या पाण्यात वाढणारी ही अद्भुत झाडे जगातील सर्वात महत्त्वाच्या किनारी परिसंस्थेपैकी एक आहेत. नमस्कार, मी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर अभिषेक साठे. कांदळवनांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांचं संरक्षण करण्याचा संकल्प करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 26 जुलै आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो. कांदळवने मातीची धूप रोखतात, चक्रीवादळे आणि समुद्री लाटांपासून किनारपट्टीचे संरक्षण करतात. तसेच वातावरणातील मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून हवामान बदलाचा वेग कमी करण्यास मदत करतात. कांदळवने असंख्य मासे, खेकडे, कोळंबी, पक्षी आणि इतर वन्यजीवांचे सुरक्षित निवासस्थान आहेत. त्यामुळे किनारपट्टीवरील जैवविविधतेसाठी त्याचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात कांदळवनांच्या एकूण 18 प्रजाती आढळतात. महाराष्ट्रातील ठाणे खाडी, वाशी, उरण, पनवेल, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी भागात कांदळवनांची समृद्ध जंगलं आढळतात. विशेषतः मुंबई आणि ठाणे परिसरातील कांदळवने हजारो स्थलांतरित पक्ष्यांना आश्रय देतात. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे 2012 मध्ये कांदळवन कक्षाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील कांदळवनांचे संरक्षण, संवर्धन आणि पुनर्स्थापना करणे हा या कक्षाचा मुख्य उद्देश आहे. बेकायदेशीर अतिक्रमण रोखणे, कांदळवनांचे नियमित निरीक्षण, जनजागृती आणि स्थानिक समुदायांच्या सहभागातून संवर्धनाची कामे हा कक्ष करतो. महाराष्ट्रात सुमारे 320 चौरस किलोमीटर क्षेत्रात कांदळवने पसरली असून त्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कांदळवन कक्ष पार पाडतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने 2015 मध्ये मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनची स्थापना केली. ही संस्था कांदळवन कक्षासोबत समन्वय साधून कांदळवन जैवविविधतेच्या संवर्धनासाठी कार्य करते. स्थानिक मच्छीमार आणि किनारी समुदायांसाठी पर्यायी उपजीविका, पर्यावरण शिक्षण, संशोधन, इको पर्यटनाला चालना तसेच मानवी हस्तक्षेप कमी करून शाश्वत संवर्धन साध्य करणे हे फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. पण आज अतिक्रमण, प्लास्टिक प्रदूषण आणि अनियंत्रित विकासामुळे ही नाजूक परिसंस्था धोक्यात आली आहे. कांदळवने नष्ट झाली तर त्याचा परिणाम केवळ वन्यजीवांवर नाही तर किनारपट्टी आणि आपल्या भविष्यावरही होईल. आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धन दिनी एक संकल्प करूया. कांदळवने जपूया, समुद्र किनारे वाचवूया, जैवविविधतेचे रक्षण करून आपल्या पृथ्वीचे भविष्य सुरक्षित करूया. कांदळवन वाचवा, निसर्ग वाचवा. धन्यवाद.